दीपक बाळूबाबा बोर्डे यांना चांदवड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली. तर राजूबाबा पाटील यांनी त्यांना शाल वगैरे देऊन त्यांचा सत्कार करावा. हेलो हेलो हॅलो सगळ्यांना भक्तांनी पाच इकडे ध्यान द्यावे. महाराष्ट्र राज्य नाथशक्ती संघटना नाथ समाजावर होणाऱ्या नाथ समाजावर अन्याय विरोधात लढणारी क्रांतिकारी संघटना म्हणजे ही मालेगावात आम्ही चालवतोय. मी नाशिक जिल्हा अध्यक्ष राजूबाबा पाटील व यांचं गुंजाळ यांना जे नाशिक जिल्हा अध्यक्ष पद दिलेले, या पदाने आम्ही ही संघटना प्रत्येक गावात व जिल्ह्यात व तालुक्यात ही संघटना आम्ही पोहोचवतो आहे. तर या संघटनेचा असा विषय आहे की आपण जो नाथ भक्त आहोत, या नाथ भक्ताचा विषय म्हणजे असा का आपल्याला हा वाढवायचा आहे. म्हणून या नाथ समाजाला अन्यायाविरोधात लढणारी ही क्रांतिकारी संघटना आहे. म्हणून आम्ही दीपक भाऊ चांदवड तालुका अध्यक्ष पद दिलेले, यांनी पण या नाथशक्ती संघटनेचं काम करावं आणि त्यांचे जे काही तालासुराने किंवा या गाण्या संगीताने या नाथशक्ती संघटनेचं नाव वाढवावं आणि पुढे न्यावं, हीच आम्हाला दीपक भाऊकडून अपेक्षा आहे. जसं दीपक भाऊ त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर कितीही बोललं तर कमी पडाल. त्यांचे वडील गुरुवर्य बाळूबाबा बोर्डे ते पहिल्यापासून नाथ भक्त नाथांची सेवा करताय. त्यांच्यानंतर दीपक भाऊ हे शाहीर किसन पेटे त्यांच्यासोबत गायनाच्या माध्यमातून नाथ प्रसार असंही करतात. पण त्यांना नाथशक्ती संघटनेचं पद द्यायचं कारण हे की जसं ते प्रसार वगैरे करताय त्याच्या माध्यमातून नाथशक्ती संघटनेचा प्रसार यांनी अजून जास्तीत जास्त करावा हे आम्ही त्यांना विनंती करतो. आणि जसं आपण म्हणतो की बाबा दीपक भाऊ हे नाथशक्ती संघटनेचं काम करते, त्यांच्यानंतर कसं त्यांच्या परिवाराबद्दल किती बोललं तर कमी नाही. तसं त्यांचे मोठे बंधू अमोल भाऊ हे पण भारत मातेची सेवा करत आहे. आणि जसं आपण एक सर्व नाथ बघतोय तिथं जमलेले नाथ बघतो, जसं आपण नाथ सेवा करतोय, पण आपण फक्त नाथ सेवा करतोय. नाथशक्ती संघटना म्हणजे जसं नाथ भक्तांवरती होणाऱ्या विरोधात लढणारी क्रांतिकारी संघटना आहे. आणि हीच क्रांतिकारी संघटना आपल्याला पुढे जेवढी जास्त पोहोचवता येईल तेवढी जास्त पोहोचवायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि तसंही बाकी नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा इतर काही जागेवरती नाथशक्ती संघटनेमध्ये काही अडचण आली किंवा कोणत्याही नाथ भक्तांना काही अडचण आली, त्यांनी केव्हाही अर्ध्या रात्री राजूबाबा पाटील यांना फोन करावा किंवा काही अडचण आली नाशिक जिल्ह्यामध्ये नाथशक्ती संघटनेमार्फत तर तरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि राहिला विषय दीपक महाराजांचा, दीपक महाराजांना जे पद द्यायचं कारण असं की चांदवड तालुक्यात 20, 25, 30, 40 जे खेडे असतील तर खेडोपाडी त्यांच्या पद्धतीने नाथशक्ती संघटनेचा प्रचार करावा. आपलं एकच धोरण आहे की जेवढ्यात जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये असो, तालुक्यांमध्ये असो, खेड्यांमध्ये असो नाथशक्ती संघटनेचा आपल्याला प्रचार करायचा आहे. जसं आपण एक सनातन धर्म घेऊन चालतोय, जसे आपले माननीय योगी साहेब हे आपले नाथशक्ती संघटनेचे आधारस्तंभ आहे. आणि गणेश नाथजी धायडे साहेब हे संस्थापक आहेत. आणि यांनी जे काम आपल्याला पुढे चालवायला दिलेले नाथशक्ती संघटनेचं, तसंच काम राजूबाबा पाटील हे पुढे करत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ते नाथशक्ती संघटनेचं काम करतोय. आणि दीपक महाराजांकडून हेच अपेक्षा आहे की यांनी नाथशक्ती संघटनेचं काम जास्तीत जास्त पुढे करावं हे त्यांना विनंती करतो.